नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त 29,000 कोटी रुपयांचं पॅकेज महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। अशी माहिती आपल्याला आपण जर पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे। तर मित्रांनो, हे पॅकेज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, हेक्टरी किती रुपये मिळणार आणि हे पैसे कधीपासून म्हणजे कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आणि हे पैसे येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचे या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून केंद्र सरकारच्या ह्या पॅकेज संदर्भामध्ये तुम्हाला सगळी माहिती कळेल। तर मित्रांनो, चला तर आपल्या महत्त्वाच्या माहितीकडे येऊयात। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा, आणि बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत 9,21,446 शेतकरी पात्र आहेत। दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा, 8,27,282 शेतकरी पात्र आहेत। तिसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा, 7,37,702 शेतकरी पात्र आहेत। चौथा जिल्हा नांदेड जिल्हा आहे। नांदेड जिल्हा सर्वात जास्त अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त जिल्हा यावर्षीचा मानला जातोय। सर्वात जास्त शेतकरी सुद्धा या जिल्ह्यातील पात्र आहेत, तब्बल 8,57,580 शेतकरी पात्र आहेत। पाचवा जिल्हा बुलढाणा आहे, 6,80,393 शेतकरी आहेत। सहावा जिल्हा धाराशिव आहे, 6,40,552 शेतकरी आहेत। सातवा जिल्हा मराठवाड्यातला लातूर जिल्हा, लातूर जिल्ह्यातील 7,96,947 शेतकरी आहेत। नववा जिल्हा आहे अमरावती जिल्हा, अमरावती जिल्ह्यातील 4,43,537 शेतकरी आहेत। सहावा जिल्हा आहे परभणी जिल्हा, 6,78,527 शेतकरी आहेत। दहावा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील 4,16,582 शेतकरी आहेत। 11वा जिल्हा आहे जळगाव जिल्हा, 3,42,691 शेतकरी आहेत। 12वा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा, 4,10,344 शेतकरी संख्या याच्यामध्ये आहे। 13वा जिल्हा आहे यवतमाळ, 2,27,470 शेतकरी आहेत। 14वा जिल्हा अकोला, 3,47,884 शेतकरी आहेत। 15वा जिल्हा वाशिम, 2,58,501 शेतकरी संख्या आहे। 16वा जिल्हा वर्धा, 1,62,625 शेतकरी आहेत। 17वा जिल्हा सांगली, 1,04,158 शेतकरी संख्या आहे। नागपूर जिल्हा 18वा, 1,11,879 शेतकरी आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील 1,08,316 आहेत शेतकरी। याच्यामध्ये 20वा जिल्हा आहे पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यातील 89,495 शेतकरी आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील 14,005 शेतकरी आहेत। 22वा जिल्हा आहे भंडारा, 27,200 शेतकरी 236 शेतकरी पात्र आहेत। 23वा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, 21,814 शेतकरी संख्या याच्यामध्ये आहे। 24वा जिल्हा पालघर जिल्हा, याच्यामध्ये 49,517 शेतकरी आहेत। 25वा जिल्हा आहे धुळे, धुळे जिल्ह्यातील 1,64,429 शेतकरी आहेत। 26वा जिल्हा आहे सातारा, 14,643 शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत। 27वा जिल्हा आहे ठाणे जिल्हा, 35,676 शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत। 28वा जिल्हा आहे रायगड, 16,028 शेतकरी यासाठी पात्र आहेत। 29वा जिल्हा आहे गोंदिया, 6,754 याच्यासाठी शेतकरी पात्र आहेत। पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर, 5,660 शेतकरी पात्र आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5,00,000 शेतकरी आहेत। जालना जिल्ह्यातील 4,50,000 शेतकरी आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील 1,811 शेतकरी आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 517 शेतकरी आहेत। आणि एकंदरीत अशा मिळून महाराष्ट्रातल्या या सर्व 34 जिल्ह्यातील एकूण 93,94,838 शेतकरी यासाठी पात्र आहेत। आपण पाहतोय सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून या संदर्भामध्ये माहिती देत असताना बोललेले आहेत की एकूण राज्य सरकारच्या माध्यमातून 75,000 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत। आणि 75,000 कोटींच्या पुरवण्या मागण्यापैकी 20,000 कोटींच्या पुरवण्या शेती क्षेत्रासाठी आहेत। अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ज्या 20,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या आहेत, ज्यापैकी 14,500 कोटी म्हणजे 14,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये गेल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे। आणि उर्वरित 6 ते 6,500 कोटी रुपये उर्वरित दिवसामध्ये म्हणजे उर्वरित 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे सर्व अनुदान जाणार असल्याची माहिती अजित पवारांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। पण त्याचबरोबर अजित पवार दुसरं बी बोलत आहेत की कारण की अगोदर अशी न्यूज व्हायरल झाली होती बाबा
केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा प्रस्तावच आमच्याकडे आला नाही. मग त्यावर उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी असं बोलले की आपण केंद्राला प्रस्ताव पाठवलेला आहे. 27 नोव्हेंबरला एक प्रस्ताव पाठवला, 1 डिसेंबरला दुसरा प्रस्ताव पाठवला आणि 5 डिसेंबरला आपण सरकारकडे म्हणजे केंद्राकडे तिसरा प्रस्ताव पाठवला. असे 3 प्रस्ताव आपण पाठवले आहेत. आणि आपण पाहतोय हे प्रस्ताव पाठवण्याच्या अगोदर केंद्राची 8 लोकांची टीम आपल्या महाराष्ट्रामध्ये आली होती नुकसानीची पाहणी करण्याकरिता. ऑक्टोबर सप्टेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी धाराशिव जिल्ह्याची पाहणी केली, बीड जिल्ह्याची पाहणी केली, जालना जिल्ह्याची किंवा अहिल्यानगर जिल्ह्याची पाहणी केली. त्यामुळे ही टीम आली, पाहून गेली. त्यानंतर पुन्हा आता 15 डिसेंबर पर्यंत दुसरी टीम केंद्राची महाराष्ट्रामध्ये येणार आहे, नुकसानीची पाहणी करणार आहे आणि त्यावरून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाण्याकरता पुन्हा जास्त मदत होणार आहे. अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत त्यांच्या माध्यमातून अशी माहिती सांगण्यात आली आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून 29,000 कोटी रुपये महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्यांच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत. आपण पाहायला गेलं तर केंद्र सरकारचे आपण जर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही लोकसभेच्या अधिवेशनामध्ये माहिती दिलेली आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आजचा हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आहे. आणि आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवसापर्यंत शेती क्षेत्रासाठी 20,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. आणि त्यामध्ये 14,500 कोटी रुपये वाटप झालेत, उर्वरित पैसे वाटप होतील. आणि हे सगळे पैसे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे, ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अप्रूव्ह आहे, ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीला आधार कार्ड लिंक आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे, ह्या सगळ्या कंडिशन आहेत. ही सगळी कामे शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 31,628 कोटीच्या पॅकेज मधलं रब्बीचं अनुदान आलेलं असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली असेल, तर तुम्हाला हे सुद्धा पैसे संपूर्णपणे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट म्हणजेच जमा होतील. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर राज्यातील एकूण 93,94,838 शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि हे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहेत. आता त्या पॅकेज मध्ये आपण जर पाहायला गेलं तर 20,000 कोटींच्या पुरवणी मागण्या ज्या सादर केल्यात 31,728 कोटी पैकी त्याच्यामध्ये 9,300 कोटी रुपये रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी आहेत आणि त्यापैकी 7,337 कोटी 89 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून जे प्रस्ताव पाठवले होते त्या प्रस्तावानुसार हेक्टरी 8,500 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जे अनुदान सरकारने मंजूर केलं होतं ते 7,500 कोटी रुपयांचं आहे, हेक्टरी 7,000 रुपये अशा प्रकारचं. पण केंद्राच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई आता मंजूर झालेली आहे ती नुकसान भरपाई आपण जर पाहायला गेलं तर हेक्टरी 8,500 रुपये जिरायत पिकासाठी, हेक्टरी बागायतीसाठी 17,500 रुपये आणि ज्या शेतकऱ्यांचं बहुवार्षिक फळपीक आहे त्या शेतकऱ्यांना 22,500 रुपयाची 2 हेक्टर पर्यंत ही मर्यादा आहे. NDRF SDRFच्या निकषानुसार ही मदत केली जाणार आहे. आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याही माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आता आनंदाची बातमी आहे. सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या शेतकऱ्यांसाठीच्या आनंदाच्या बातम्या आहेत. 20,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या सरकारने सादर केल्यात आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त 29,000 कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पॅकेज मंजूर केलेला आहे. आता हे पॅकेजचे पैसे वितरित कधी होतात हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. परंतु जी मी तुम्हाला यादी वाचून दाखवली त्या यादीनुसार तेवढ्याच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जिल्ह्याने पैसे येण्याची शक्यता आहे. आता या संदर्भामध्ये तुमचे काय अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.